शिंगणापूर यात्रेत स्वच्छतागृहांचा गंभीर प्रश्न, भाविकांची मोठी गैरसोय, प्रशासन काय भूमिका घेणार? यात्रा नियोजन बैठकीत फक्त होतीये चर्चा, कार्यवाही शून्य. शिखर शिंगणापूरच्या यात्रा भाग 3 आपला आवाज न्यूजवर पाहूया. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत मानल्या जाणाऱ्या शिखर शिंगणापूर मंदिर इथं दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र यावर्षी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील मूलभूत सुविधांचा अभाव प्रकर्षानं समोर आलाय. विशेषतः स्वच्छतागृहांच्या कमतरतेमुळे आणि उपलब्ध युनिट्स बंद अवस्थेत असल्यामुळे भाविकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय. मंदिराच्या पश्चिम बाजूस स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नव्यानं उभारण्यात आलेले शौचालय युनिट पाण्याअभावी पूर्णतः वापरात नसल्याचं दिसून येत आहे. नवीन सुविधा असूनही पाणी पुरवठ्याची व्यवस्था नसल्यानं ते निरुपयोगी ठरत आहेत. याचबरोबर मंदिरच्या दक्षिण बाजूस पोलीस बिनतारी यंत्रणेच्या शेजारी असलेले महिला व पुरुषांसाठीचे शौचालय युनिट कुलूप लावून बंद ठेवण्यात आले. या युनिटमध्ये आता मोठ्या प्रमाणावर मोडतोड व दरवाजांची तोडफोड झालेली असून त्यामुळे ते वापरण्यास अयोग्य बनलंय. या परिस्थितीमुळे दर्शनासाठी आलेले भाविक शौचालयाच्या बाहेरच थांबलेले दिसतात किंवा नाईलाजास्तव मंदिर परिसरातील दुकानांच्या मागे उघड्यावर शौचास जात असल्याचं अत्यंत धक्कादायक चित्र समोर येत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून भाविकांना नाक बंद करून दर्शनासाठी जावं लागतंय. तसेच काही ठिकाणी पाण्याच्या टाक्या असून त्या रिकाम्या आहेत, तर काही शौचालयांना अनधिकृत पद्धतीनं विद्युत जोडणी करण्यात आलेली दिसते. यामुळे सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झालाय. या गंभीर समस्येकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नुकतेच निवडून आलेले सभापती विक्रम शिंगाडे आणि पंचायत समिती सदस्य राजाराम बोराटे या प्रश्नाकडे लक्ष देणार का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होतोय. यात्रा नियोजन बैठकीत या विषयावर चर्चा होणार का आणि ग्रामपंचायत तातडीनं उपाययोजना करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अखंड महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी तातडीनं स्वच्छता व सुविधा उपलब्ध करून देणं अत्यंत आवश्यक आहे. आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.